आमच्या सर्व खबरदारी कार्यक्रमांचे
चॅनलचे मालक सन्माननीय संदीप साळुंखे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आपण त्यांचा कार्यक्रम आमचे कार्यक्रम त्यांच्या या YouTube चॅनलच्या मार्फत सर्वांपर्यंत पोहोचतात. आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी कार्यक्रम पाहावे अशी मी सर्वांना विनंती करतोय. पुढे शेतात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या महाराष्ट्राच्या लाडक्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्दा करून संपूर्ण जगताचे आराधने गणपती गजाननाच्या चरणाशी नतमस्तक होऊन सौम्य बाबांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट भजन महर्षी भजन रत्न म्हणून त्यांनी या भजन क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा गाजावाजा करून आपलं नाव उच्चार केलं की माझी गुरुमाऊली श्रीधर मुंडेकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझे ग्रामदेव आणि हेतुबाई देव भूतेश्वराने श्रीदेव पुण्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझी मातृपितृ देवता या चरणाशी नतमस्तक होऊन आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन तुम्हा सगळ्या तमाम भजन रसिक मायबाप श्रोत्यांचे आशीर्वाद पाठीशी घेऊन आज्ञा आमने सामने रंगीत संगीत जबरदस्ती भजनाच्या संगीत सामन्याला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आमचा सुस्पष्ट असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये ते साऊंड सिस्टीमवाले गोपीनाथ वारी परेल यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्यांना सुद्धा त्यांच्या या कार्यामध्ये उदयंत यश मिळू अशी प्रार्थना परमेश्वराच्या करून या ज्या कामासाठी या बहिणीने आम्हाला आमंत्रित केलं ते परमेश्वराचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतोय. माऊली दोन्ही मॉनिटर बंद आहेत काय बोलता ना दामखान कसं
सुरुवातीला त्या ठिकाणी विश्वास वासुदेव सावंत वरेरी, विश्वास वासुदेव सावंत वरेरी यांच्याकडून आशीर्वाद रूपी 200 रुपयाचा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साऊंडवाले पेटीचा आता थोडासा कमी करा आणि माझा थोडासा आवाज पुन्हा एकदा या मंडळाने लाख लाख धन्यवाद देतो. अतिशय आणि अतिशय नियोजनबद्ध असा हा ठरलेला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. कारण या ठिकाणी आम्ही ज्यावेळी आलो तेव्हा अतिशय जबरदस्त असा ढोल पथक त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. अतिशय जबरदस्त कार्यक्रम नाथखुळा आणि गणपती पुळा म्हणजे या इकडच्या गावाची जी प्रथा आहे ढोल पथक आम्ही जेवढी डबलबारी मध्ये मजा घेतो तेवढी ते ढोल पथक या ठिकाणी मजा करत असतात. अतिशय जबरदस्त कार्यक्रम या ठिकाणी. बुवा साऊंडचा आवाज थोडा कमी करा. एक प्रेक्षक याच्याकडून हे 50 रुपयाचा पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतो. आवाज जर कमी केला माऊली तर आमचा कसा काय समाज केला बघा सांगा. 50 रुपयाचं पारितोषिक दिला त्याबद्दल मी त्याचा स्वीकार करतो. पण आवाज कमी करा म्हटल्याच्या नंतर आता आम्ही कसं काय करणार. काढून ठेवूया आणि असा गोंधळ काय. ज्याने कोणी चिठी दिली आहे ना ही वाईट नाही दिली असं मी म्हणत नाही त्यांनी ही दिली आहे तशी. पण त्यांनी परत एकदा 100 रुपयाची परत पैसे द्यावे आणि जरा साऊंडच्या बाजूला येऊन बसावं म्हणजे त्याच्या कानात कमी ऐका. बरोबर की नाही. धन्यवाद. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा या कार्यक्रमासाठी बुवा चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. मंडळाच्या वतीने सुरुवातीला धन्यवाद देतो. कारण कसं आहे डबलबारी म्हटल्याच्या नंतर आता भजनाला बुवा महिला वर्ग कमी येतात. कारण त्यांना माहिती आहे काहीतरी बुवा भानगडी करतात काहीतरी चावड बोलतात त्याच्यामुळे येत नाही. पण आज माझ्या जोडीला असणारे सुप्रसिद्ध भजन सम्राट गणेशजी जांभळे बुवा नावच त्यांचं गणेश आहे. गणपती गजाननाचं नाव आहे त्यांचं. त्यांच्या मुखातून मला तर वाटत नाही माझ्या जवळजवळ 35-40 तरी 12 गोवन बरोबर झालेले आहेत. जांभळे गोवन बरोबर 35-40-12 झाले. पण मी जरी त्यांचं काहीही बोललं तरी अपशब्द माका सुद्धा कधी घेणार नाही आणि समोरच्याला सुद्धा कधी अपशब्द बोलण्याची त्यांची ही होत नाही. कारण नावच त्यांचा गणेश असल्यामुळे गणपती गजाननाचं नाव त्यांचं असल्यामुळे सतत हसतमुख चेहरा आणि 3-3, 4-4 खुर्च्या लावून बसण्याची त्यांची जी ही आहे बघा. आज तरी त्यांची उंची असली तरी त्याला अजून आपण उंच व्हावं उंच व्हावं उंच व्हावं मनात असणारी भावना अजूनही मला प्रेरित करून जाते. बरोबर की नाही. आणि त्यांची एक पद्धत आवडते मला की आम्ही शाल गळ्यामध्ये घालतो. काय मोठे मोठे पंडित जे असतात ते मांडीवरती घेतात. बरोबर की नाही. काय काय जणांची एक वेगवेगळी शैली असते. बरोबर की नाही. हसतमुख चेहरा अतिशय सुंदर जोडी निवडली आहे या ठिकाणी. सन्माननीय रुपेश सोमले आणि दत्तू सोमले या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. रोज एकदा ना एकदा तरी फोन करत राहणार. बुवा कसं काय आहे आमच्याकडे बारी येऊन चांगली करा टेन्शन घेऊ नको. जेवण्या खावण्याची सोय तुमची उत्तम प्रकारे होणार त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नको. बुवा जेवलंच की नाही. उशिरा जरी बुवा येईल तरी जेवता तेवढाच जेवणार. कार्यक्रम तिकडे तुमचा होतो पण जेवता तेवढाच जेवणार. पण खरोखर हे आज आपण नामस्मरण भजन पूजन सत्संग करतो ती पुण्याही कोणाची आहे. तर काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला झाली का नाही काय. पण छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी एवढं करून ठेवलं आहे की ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा पुरून उरेल एवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी एवढं करून ठेवलेलं आहे. म्हणून तेला वाचून किंमत काय समयीच्या वातीला
पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, धारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे असेच मावळे जय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर असेच मावळे पेटून उडायचे बुवा, आणि अनेक गड किल्ले त्यांनी सर केले नाही काय. तसेच आपण दोन मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे भाजनाच्या रूपाने भाजनाची सुरुवात करतोय. बघा रे आज जरा चिठी दिलेली आहे त्यांच्यावर नाराज नको, नाराज नको ना. प्रारंभी विनती करू गणपती, प्रारंभी विनती करू गणपती, प्रारंभी विनती करू गणपती, प्रारंभी विनती करू गणपती. विद्या दया सागरा, विद्या दया सागरा, विद्या दया सागरा, विद्या दया सागरा. अज्ञान त्वरोनी बुद्धिमती दे, अज्ञानत्वरोनि बुद्धिमती दे, अज्ञानत्वरोनी बुद्धिमती दे, अज्ञानत्वरोनि बुद्धिमती दे. आराध्य मोरेश्वरा, आराध्य मोरेश्वरा, आराध्य मोरेश्वरा, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे, चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे. शांतरा पाठवी, शांतरा पाठवी, शांतरा पाठवी, शांतरा पाठवी.
धन्यवाद. सततचे कार्यक्रम असल्यामुळे थोडासा आवाजामध्ये फरक पडलेला आहे. बुवांचे पण सततचे कार्यक्रम चालू आहे. बुवांचा आता कार्यक्रम कुठे होता बुवा? बापरडे वाडा पडेल होता कार्यक्रम. आणि आता तो कार्यक्रम आटपून बुवा लगेचच या पहिल्या फ्लाईटने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. फ्लाईट म्हणजे स्वतःची गाडी म्हटलं की आपला विमानच ना, बरोबर की? वायू वेगाने बुवा या ठिकाणी उपस्थित होऊन लगेच थोडासा जेवणाचा कार्यक्रम आटोपला आणि बुवा या ठिकाणी आसन. खरोखरच या गावचं बुवा वैशिष्ट्य सांगायचं म्हटल्यानंतर हे जिवंत समाधी मंदिर आहे. सोमले बाबांचं जिवंत समाधी मंदिर बुवा. 21 दिवस समाधी घेतलेली आहे. 21 दिवस म्हणजे बुवा साधा काम नाही. आपण 1-2 सेकंद सुद्धा राहू शकत नाही, नाही काय, श्वासाशिवाय. आणि मनुष्यात जगासाठी श्वास लागतात आणि श्वास जर गेलो तर आपण 4-5 सेकंदात सुद्धा आऊट होऊ शकतो, नाही का? पण सोमले बाबांची एवढी कीर्ती आहे बुवा. इथे जर बसलेले असले ना सोमले बाबा इथे, तर आमच्या पुढेच काय चालला त्या पटकन सांगायचं. एवढी ख्याती बाबांची आहे. आज ही 9वी पिढी आहे, मला वाटतं, होय ना हो? ही 9वी पिढी आहे. आणि बुवा एवढं जागृत देवस्थान म्हटल्याच्या नंतर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली. आणि त्याच्यानंतर आज बघा सोमले बाबा महाराजांची समाधी आज आपल्या या कोकणामध्ये. म्हणजे असे बाबा आहेत, नाही काय? नाही तर काय काय बाबा तुमचा माहिती आहे, नाही काय? तू बाबांकडे गेलो त्या कधी? नाही काय, जाऊन यायचा, जायचा नाही, जाऊन यायचा, अनुभव घ्यायचो. हो तिकडे नाही, त्या बाबांकडे कधी नाही. तर राधेमाकडे गेलेलो फक्त होतो. राधेमाकडे त्याच्या एकदा तो मांडीवर बसलो, ते फवाऱ्याखाली एकदा तो गेलो, त्यामुळे जरा त्याचा लफडा झाला की काय नाही. लिहून घे. बरोबर बुवा. भजन रसिक एवढे गर्दी आहेत ना. आणि पहिल्यापासूनच सांगितले नाही बुवा, पेटायत काय तर घेऊन जायचा. होय थंडी उडवा काही, कारण कार्यक्रम सुद्धा उशिरा चालू झालेला, थंडीचे दिवस, नाही काय? आणि कोरोनाच्या महामारीच्या काळानंतर पहिलीच बारी या गावामध्ये आहे. या साईडला ही पहिलीच बारी आहे. म्हणजे कशा प्रकारे होऊ पैकी बघ, नाही काय? कोरोना खरोखरच या कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाने जे हवेत होते एका जमिनीवर आणण्याचं काम केलं नाही, नाही काय? कोरोना एक प्रकारचा चांगला पण काम केलं नाही, वाईट पण आहे बुवा. जे हवेत होते ते जमिनीवर कधी इले समजला नाही, नाही काय? पण ह्या जगात बुवा माझा 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 काय आहे, यमाचा खाजा, नाही काय? माझा माझा यमाचा खाजा, आपल्या काय नाही. आज आपण हाव तिथे भजन करतो, नामस्मरण करतो. आज हसतमुख आपला चेहरा, सर्वांना हसत ठेवणं, आनंदी ठेवणं हे आपलं काम आहे भजनाच्या माध्यमातून. कारण भजन ही अक्षर 3 आहेत. भक्ती रसातून जग मानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. आणि भजन त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये गंध होता होता तुमचं मनोरंजन आम्ही दोन्ही बुवा निश्चित करणार. त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नको, बरोबर की नाही बुवा? होय म्हणत राहू, पण करतलच काय तर बघते आता. हा बुवा काय हो? हा नाही तिरोटकर बुवा उपस्थित, मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी रंगमंचावर येऊन या खुर्चीचा सन्मान राखावा. जोरदार टाळ्या आमच्या या मोठसाठी करा. सानी धप म पनी धप मगरे